मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे असं निवेदन देत राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी आज न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे। नेमकं काय या याचिकेत या ॲप्लिकेशनमध्ये काय म्हटलंय ते बोलण्यासाठी आपल्या सोबत मिलिंद पवार आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सर, काय नेमकी याचिका आहे आणि काय प्रकारचा धोका संभवतो आणि याच्यामुळे कुठलं कारण आहे की तुम्ही अशी याचिका? याच्यामध्ये असं झालं की सात्यकी सावरकर हे फिर्यादी आहेत। त्यांनी ही फिर्याद दाखल केल्यानंतर विनायक सावरकरांची वंशवळ न्यायालयासमोर दाखल केली होती, पण आई जे आहेत त्यांच्या मातुश्री हेमानी सावरकर त्यांची वंशवळ न्यायालयासमोर येत नव्हती, म्हणून आम्ही मागणी केली होती की आईकडची वंशवळ यांनी दाखल करावी। त्याप्रमाणे मागच्या तारखेला 29 जुलैला सात्यकी सावरकरांनी आईकडची वंशवळ दाखल केली। ह्या वंशवळीनुसार नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे सख्खे भाऊ, नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे, विनायक सावरकर हे सगळे महात्मा गांधींच्या हत्येमध्ये आरोपी होते। विनायक सावरकर निर्दोष सुटले होते। गोपाळ गोडसेंची मुलगी म्हणजे हेमानी सावरकर ज्या फिर्यादीच्या मातोश्री आहेत। मग हे असं सगळं बॅकग्राऊंड आत्ता गेले 10-15 दिवस झाले राहुल गांधींनी मत चोरीच्या विषयावर मोठं आंदोलन उभं केलं आहे। त्यांना अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन गेले। मध्यंतरीच्या काळामध्ये 1-2 भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधींना धमकी पण दिली होती की तुम्ही शांत राहा नाही तर तुमच्या आजीसारखी तुमची कंडिशन होईल। आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर कारण हा खटला ह्या न्यायालयासमोर प्रलंबित आहे, ह्या न्यायालयाने राहुल गांधींना जामीन मंजूर केला आहे आणि म्हणून ह्या घडणाऱ्या घडामोडी न्यायालयाच्या निदर्शनास रेकॉर्डवर कुठंतरी यायला पाहिजे की राहुल गांधींना ह्या सगळ्या गोष्टीत बरेचसे लोक नाराज झाले असण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्यांना दागाफाटा होऊ शकतो। म्हणून त्या एका उद्देशाने आज आम्ही तो न्यायालयात अर्ज पुरुषीच दाखल केली की याची न्यायिक नोंद कोर्टाने घ्यावी, तर ते कोर्टाने ॲक्सेप्ट केले। त्याला निशाने 89 पडला आहे। आता पुढची सुनावणी 10 सप्टेंबर 2025ला होणार आहे। म्हणजे मूळ केस जी आहे की सावरकर बदनामी प्रकरणाच्या नंतरचा हा पुढचा अपडेट आहे आणि त्याच्यातमध्ये तुम्ही हे ॲप्लिकेशन मूळ केस जे आहे की राहुल गांधींनी लंडनमध्ये जे काही भाषण दिलं त्यामध्ये सावरकरांची बदनामी झाली असं सात्यकी सावरकरांचं म्हणणं आहे। तो खटला अजून चालू व्हायचा आहे, साक्षी पुरावा चालू व्हायचा आहे। आज पण त्यांनी साक्षी दिली असती, सुरू झाली असती, पण काही वेगळ्या कारणाने तो प्रलंबित आहे। आणि प्रलंबित असताना आमच्या आशिलांना वाचवण्यासाठी वकील म्हणून जे जे करावं लागतं त्या पद्धतीने हा अर्ज मी आज न्यायालयासमोर केला आहे। काही आपलं बोलणं झालं आहे आपल्या लिगल टीमशी राहुल गांधींची याबाबत? राहुल गांधींची वैयक्तिक बोलणं झालेलं नाही, लिगल टीमची आपली चर्चा होत असती, पण आपल्या आशिलाला वाचवण्यासाठी आपलं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्य भावनेतून हा अर्ज मी न्यायालयासमोर केला आहे। न्यायालय त्याची दखल भविष्यात घेईल ते पुढचा सगळा प्रकार आहे। तुम्ही म्हणालात की काही नेत्यांनी त्यांना धमकी देखील दिली आहे, त्याचा उल्लेख देखील या ॲप्लिकेशनमध्ये केला? अर्जामध्ये मी केलं आहे की रावत सिंग बिट्टू यांनी डायरेक्टली असं म्हणलं होतं की नंबर 1 टेररिस्ट ऑफ कंट्री राहुल गांधींच्या बाबतीत। परत BJPचे लीडर तरविंदर सिंग मारवा यांनी राहुल गांधी बाज आजा नहीं तो आने वाले टाइम में तेरी भी वही हालत होगी जो तेरी दादी का हाल हुआ था, हे सगळ्या प्रकारचे धमके देऊन झालेत। परवाही पोलीस स्टेशनला उचलून घेऊन गेले। ह्या सगळ्या गोष्टीमधून आंदोलन जे काही उभं केलं मत चोरीचं, अनेक लोक नाराज असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून त्या भावनेतून तसं महात्मा गांधींची हत्या झाली यांचा काहीतरी दागा फाटका होऊ नये किंवा होऊ शकतो, पण ह्या गोष्टी ह्या न्यायालयाच्या निदर्शनास कुठेतरी यायला पाहिजे। त्या न्यायालयीन प्रक्रियेमधून अर्ज आम्ही दाखल केला आहे। आपण बघू शकतो की गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी हे मतचोरीच्या मुद्द्यामुळे अनेक वेळा खरं तर माध्यमांसमोर येत आहेत, अनेक प्रेझेंटेशन त्यांच्याकडनं देण्यात येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपूर्वीसुद्धा राहुल गांधी यांना धमक्या आल्या होत्या आणि त्यानंतर सध्या जे पुणे न्यायालयात त्यांच्याबाबतचं जे प्रकरण सुरू आहे त्यांच्या वकिलांनी आपल्या आशिलाबाबत कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून एक याचिका जी आहे ती दाखल केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।